श्री गुरुचरित्र पारायणाचा हा होता माझा तिसरा दिवस. श्री दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने श्री गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वराधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. सप्ताह पारायणाच्या तिसऱ्या दिवशी 22व्या अध्यायापासून 29व्या अध्यायापर्यंत वाचायचे असते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 22व्या अध्यायात विप्र स्त्रीने विश्वासाने गुरुवचन कामधेनू समजून वांज म्हैशीची धार काढू लागली. त्याचबरोबर म्हैशीच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या व ती वांज म्हैस दुभती झाली. या 22व्या अध्यायाच्या नित्यपठणाने वांजपण दूर होते व घरात सुख समृद्धी नांदते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 23व्या अध्यायात गुरुकृपेने ब्रह्मराक्षसाला मुक्ती मिळाली. या 23व्या अध्यायाच्या नित्यपठणाने पिशाच्य बाधा नष्ट होते व राज्य मान्यता प्राप्त होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 24व्या अध्यायात श्री गुरूंनी त्रिविक्रम भारती नावाच्या मुनींवर प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. या 24व्या अध्यायाच्या नित्यपठणाने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 25व्या अध्यायात विदुर नगरातील क्रूर यवन राजाची व 2 विप्रांची कथा आहे. या 25व्या अध्यायाच्या नित्यपठणाने अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 26व्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे 2 अहंकारी ब्राह्मणांना समजावून सांगितले. या 26व्या अध्यायाच्या नित्यपठणाने शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 27व्या अध्यायात श्री गुरूंनी 2 अहंकारी ब्राह्मणांना धडा शिकवला व एका मातंगाचा उद्धार केला. या 27व्या अध्यायाच्या नित्यपठणाने गर्व नष्ट होऊन चित्तशुद्धी होते व विद्वानांच्या छळ दोषाची निवृत्ती होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 28व्या अध्यायात पतित मातंगाने श्री गुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले ते या अध्यायात सांगितले आहे. या 28व्या अध्यायाच्या नित्यपठणाने वाईट कर्मांचे दोष दूर होतात व सपद सापडतो. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 29व्या अध्यायात श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे. या 29व्या अध्यायाच्या नित्यपठणाने स्त्री छल दोष तसेच वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अशाच गुरुभक्तीपर माहितीसह भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पार